तर जेईची क्वेश्चन नंबर 8 पीवायक्यू सिरीज मधला क्वेश्चन बघा की अल्फा बीटा आर रियल नंबर सच दॅट सेक स्क्वेअर ऑफ टॅन इनवर्स अल्फा कोसेक स्क्वेअर ऑफ कॉट इनवर्स बीटा इक्वल्स टू 36. आता पहिली केस आपण बघू. हे आपल्याला दिलाय सेक स्क्वेअर टॅन इनवर्स अल्फा प्लस कोसेक स्क्वेअर कॉट इनवर्स बीटा इक्वल्स टू 36. ही पहिली केस आहे. आता बघा सगळ्यात मोठा क्वेश्चन काय होतं तयार इथे की इथे टॅन इनवर्सला सेक मध्ये कन्वर्ट करायचं का, कोसेक इनवर्सला किंवा कोसेक इनवर्स आणि कॉट इनवर्सला कॅन्सल करायसाठी कॉट इनवर्सला कोसेक मध्ये कन्वर्ट करायचं का. मग ती पर्टिक्युलरली आपली चॉईस आहे. असं करण्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होईल ना होणार अशी गोष्ट नाही. क्वेश्चन लेंदी होणार कारण की मग तुम्ही सॉल्व्ह तुम्हाला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू मिळणार इझिली, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण काय करू ऍक्च्युअली की मला इथे इनवर्स वापरायचं नाही. मी अज्युम करतो की लेट्स से टॅन इनवर्स अल्फा जे काय आन्सर येईल त्याचा आन्सर ए असणार आणि सेम लॉजिक मध्ये कॉट इनवर्स बीटाची व्हॅल्यू काय असणार समजा बी. मग टॅन तिकडे जर गेला तर अल्फा इक्वल टू काय मिळाला मला टॅन ए. बघा आता इझी आहे थोडं सॉल्व्ह करणं. बीटा इक्वल टू काय मिळाला कॉट बी. बघा सिंपल उत्तर आहे क्वेश्चन. आता या क्वेश्चनला मी काय लिहू शकतो की दिस इज नथिंग बट सेक स्क्वेअर टॅन किती आहे हा ए सेक स्क्वेअर ए प्लस कोसेक स्क्वेअर बी इक्वल्स टू 36. आपल्यामध्ये क्वेश्चन तर टॅन आणि कॉट मध्ये आहे. मी टॅन आणि कॉट मध्ये कन्वर्ट करतो. दिस इज नथिंग बट 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा सॉरी टॅन स्क्वेअर ए प्लस हा झाला 1 प्लस कॉट स्क्वेअर बी इक्वल्स टू 36. हा 1 आणि 1 इकडे ट्रान्सफर झाला तर -2 झाला म्हणजे मला एक इक्वेशन मिळालं टॅन स्क्वेअर ए प्लस कॉट स्क्वेअर बी इक्वल्स टू 36 म्हणून 2 गेले 34. ही पहिली इक्वेशन. दुसरी कंडिशन काय दिली आहे अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 8. अल्फा किती आहे टॅन ए सो टॅन ए प्लस बीटा किती आहे कॉट बी इक्वल्स टू 8 झालं. आता इथे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे इथे ए प्लस बी आहे तर तुम्ही ए आणि बी चं इझी रिलेशन लावू शकता. कसं उदाहरणार्थ समजा मी याचा स्क्वेअर केला ठीक आहे स्क्वेअरिंग दिस याचा स्क्वेअर केला हे आपलं इक्वेशन आहे ऑलरेडी नंबर 2. याचा स्क्वेअर केला तर मला मिळालं बघा टॅन स्क्वेअर ए प्लस कॉट स्क्वेअर बी प्लस 2 टाइम्स टॅन ए कॉट बी इक्वल्स टू 8चा स्क्वेअर 64. हे कॅन्सल नाही करायचं अँगल वेगळा वेगळा आहे बट टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर बी किती आहे आपलं 34 आहे. ओके नो प्रॉब्लेम. सो 34 प्लस 2 टाइम्स टॅन ए कॉट बी इक्वल्स टू किती मिळालं 64. हा तिकडे ट्रान्सफर करा. सो 2 टाइम्स टॅन ए कॉट बी म्हणजे 64 मायनस 34. मला फक्त टॅन ए कॉट बी पाहिजे तर का बरं ते पण मी तुम्हाला सांगतो. टॅन ए कॉट बी इज इक्वल्स टू डिवाइड बाय 2 हे किती झालं 30 बाय 2 किती झालं 50. सो बघा टॅन ए कॉट बी मिळाला आपल्याला. आता टॅन ए म्हणजे अल्फा आहे कॉट बी म्हणजे बीटा आहे म्हणजे बेसिकली मला इथे मिळाला आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 15. पहिल्या केसमध्ये दिलेला आपल्याला अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 8. ऍडिशन आणि प्रोडक्ट दोन्ही कशामध्ये येतात क्वाड्रॅटिक मध्ये. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल्स टू 0. हे का आपलं क्वाड्रॅटिकचं इक्वेशन आहे जिथे अल्फा बीटा काय रूट्स आहे आणि अल्फा बीटा म्हणजे टॅन ए आणि कॉट बी. तर डायरेक्ट इक्वेशन मध्ये पुट करू ना आपण. सो एक्स स्क्वेअर मायनस हा झाला 8x हा झाला 15 इक्वल्स टू 0. याचे रूट काढू शकतो का आपण 5 आणि 3 राईट 5 3 15 होते ना. सो x मायनस 5 x मायनस 3 इक्वल टू 0 म्हणजे तुम्हाला x इक्वल टू किती मिळाला 5 आणि 3. बेसिकली एक व्हॅल्यू अल्फाची एक व्हॅल्यू बीटाची आहे. सो लेट्स से कोणते घेऊ शकता लेट अल्फा इज इक्वल्स टू 5 बीटा इज इक्वल्स टू 3. सो देयरफॉर अल्फाचा पॉवर 3 प्लस बीटाचा पॉवर 3 किती होणार 5 चा क्यूब प्लस 3 चा क्यूब 5 चा क्यूब आहे 125
3चा क्यूब आहे 27, दोघांना ऍड करा, हा झाला 152. सिंपल सा क्वेश्चन, सिंपल सा आन्सर किती आला? 152 यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये नाही आहे का 152? ऑप्शन मध्ये आहे 152. सेकंड ऑप्शन आहे 152. रायटिंग मध्ये रॉंग आहे, याच्यामध्ये इथे 152 पाहिजे. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. सिंपल सा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 3 कन्सेप्ट झाले आपल्यामध्ये की आपण इन्व्हर्स यूज नाही केला, इन्व्हर्सच्या ठिकाणी सबस्टिट्यूशन केलं आणि इन्व्हर्सला गायब केलं. सेकंड, आपण क्वाड्रॅटिक मध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं, प्रोडक्ट आणि ऍडिशन, जे प्रोडक्ट आणि ऍडिशनला क्वाड्रॅटिक मध्ये बनवलं. आणि तिसरी जी गोष्ट आली ती आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरचा यूज करून आपण a इंटू b ची व्हॅल्यू काढलेली आहे, जी आपण क्वाड्रॅटिक मध्ये बेसिकली शिकतोच नाही. राईट. तर सिंपलचा क्वेश्चन आहे, काही कॉम्प्लिकेशन्स नाही. ठीक आहे, भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन सोबत.